हॅलो, कोण आहे यार? आय मीन लाईट पाडून राहिलाय. डुईंग इट लाईट. ठीक आहे, आता जो कोणी असेल ना, लाईट दाखवल्यावर मी हात दाखवतो. पण समोर एका बिल्डिंग समोर नाही का एक मुलगी आहे जी वॉक करून राहिली आहे. आणि ती माझ्यावर लाईट पाडून राहिली. आय डोंट नो सम. नाही इट्स ओके. तिच्या मागचा लाईट आहे तो. हे बघ, या हर शॅडो इज, तिची शॅडो लाईट समोर येते आणि जाते. दॅट्स वाय आय फील लाईक दॅट की ती मुलगी वगैरे वॉटएव्हर. एक असो. राईट नाव आय एम जस्ट टेकिंग सम सायन्स क्लासेस. सायन्स क्लासेस या इट्स अ रिअली ग्रेट थिंग फॉर मी. कारण जेवढा वेळ मी माझा टाइम वेस्ट करून राहिलाय, बेटर आहे आपण माझ्या जे फेवरेट सब्जेक्ट्स आहे फिजिक्स बद्दल आपण थोडं जाणून घ्यावं. सो आय एम डुईंग इट राईट नाव. इंडिया टीव्ही, विज्ञान टीव्ही इंडिया चॅनल आहे युट्यूबवर. आतापासून नेहमी बघतो. आता पहिले बघत होतो मी, खूप सारे म्हणजे टॉपिक्स आहे ना तेव्हाच क्लिअर झाले होते. टाइम डायलेशन काय आहे, स्पीड ऑफ लाईट काय आहे, इलेक्ट्रॉन बोल्टॉन काय आहे, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर वर्म होल्स, त्याच्यानंतर वॉर्प ड्राईव्ह वगैरे वगैरे हे सारे कन्सेप्ट मला आताही माहीत आहे. इट डज मेक्स मी फील रिअली इन्थुझियास्टिक आणि रिअली इंटरेस्टिंग. खूप खूप अमेझिंग टॉपिक्स आहे अरे. खरंच मला नाही त्याच्याबद्दल खूप जाणून घेऊशी वाटते. सो या, लेट मी टेल यू वन थिंग की हे जे सायन्स थिंग आहे लिटरली मला आवडून राहिले आहे आणि आय लाईक टू बी टेकिंग मोर अटेन्शन ऑन इट. आता मी 85 एपिसोड करणार होतो रेकॉर्ड, बट समहाऊ ते इंडिया टीव्ही चॅनल लावलं आणि तेच रेकॉर्ड करत, तेच सॉरी बघत बसलो. सो इट डज मेक्स यू फील रिअली अमेझिंग. अजून काय सांगायचं आहे? Dude, यार तेरे पास मौका था यार, वो लड़की बाहर थी. You just need to wave your hand. You just need to wave your hand. आणि somehow त्या मुलीने पण काही ना काहीतरी हात वेव केला असता वगैरे वगैरे. लाईक 200 मीटर डिस्टन्स अवे फ्रॉम हर. शक्ल तर काही दिखती नाही. ट्राय केला असता, कॉन्फिडन्स आला होता. बस मीच थोडसा हे केलाय. ती मुलगी आतमध्ये चालली गेली. प्रयत्न केला असता डूड. व्हाय डोंट यू ट्राय? नागपूर मध्ये राहून धरमपेठ मधली मुलगी पटवली मेरे बॉस, क्या बात है. वेल, पटवली वगैरे काही नाही, बिलकुलच पटवली नाही. तरी मला भारी चान्स होता, बट आय जस्ट लॉस्ट द चान्स. अँड या, वेल अजून का सांगायचं आज? आडून माझ्यापाशी काही विषय नाही राव सांगायसाठी. मगांचा 5 मिनिटाचा आता आज तो रेकॉर्ड करत बसलो. फ्रेंडशिप डेच्या बद्दल थोडं सांगतो म्हणलं, बट ते काय थोडं प्रॉपरली सांगता नाही आलं. माझा तो वैभव इंटरप्ट झाला. त्याच्यानंतर मग मी ते विज्ञान टीव्ही इंडिया लावलं आणि आता मी वरती आलो तर बिलकुल एकदम दुसरंच एटमॉस्फिअर क्रिएट झालंय माझ्या डोक्यामध्ये. या ती मुलगी वगैरे. अनुपचा मेसेज आला होता. या त्याला इन्स्टेड ऑफ मेसेज मी मला कॉलच करतो म्हणलं, थोडस बोलून घेतो. कसं आहे भाऊ, काय वगैरे वगैरे, कसं सुरू आहे. त्याला बहुतेक रूमची आहे त्याला गरज वगैरे, त्याची गर्लफ्रेंडचा वाढदिवस वगैरे आहे. सो जस्ट काही ना काहीतरी जुगाड वगैरे बघून राहिलाय तो. सो बघूया तर बघूया. इट्स ग्रेट. वेल अजून का सांगू यार. मी जे थोडसा वेळ मागे केला असता तर खरंच ती मुलगी होती,
बस आपण थोडसा आपण वेव केला असता, आपल्यापाशी होता चान्स. आय डिडंट डू दॅट. केलं असतं बरं झालं असतं यार. इट डज feels really good. My 35 episode became really boring. एव्हरीडे काय रेकॉर्ड करणार आहे, एव्हरीडे काय स्पेशल आहे, काहीच नाही ना. एव्हरीडे जस्ट बीन डेली नॉर्मल, सो दॅट इज नॉर्मल. तो चान्स होता त्या मुलीला थोडस आपण वेव करण्याचा, डूड. केला असता है भाई. लड़कियां कभी आगे नहीं बढ़ती. यू जस्ट हैव टू स्टेप फॉरवर्ड फ्रॉम योर साइड. आपको बस सुरुवात करनी पडते. मुलांना फक्त सुरुवात करून द्यायची असते, मग सगळं घोडागाडी मुलीच चालवतात. आपण फक्त इंजिन स्टार्ट करून द्यावं लागतंय. आपण फक्त त्या मुलींचं अटेन्शन घ्यावं लागतंय बस. आणि एक वेळा त्या मुलींचं अटेन्शन घेतल्यावर मग त्या मुलीच आपल्याकडे धावत येतात नंतर. मग आपल्याकडे बरं भोकात जा रे, फालतूची कटकट लागली मागं आदर्श असं म्हणायला लागतं आपण. वळवर काही माझा घसा बसला आहे, कारण मी नुसतं थंड पाणी पिऊन राहिलोय. थंड 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 पाणी पिऊन राहिलोय कंटिन्युअस. This is the My 85 episode number 12:40. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.